रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुरू आहे. आता महापालिकांमध्ये सर्व अधिकारी नियुक्तीवर पेच आहे. यांनी सुचवलेले हा सरकारी प्रश्न आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत. मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत ते कोणताही प्रश्न सहज सोडवू शकतात. उपर नरेंद्र नीचे देवेंद्र प्रश्नच नाही आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये. म्हणून तर 3 वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले. भारत पाकिस्तान मॅचच्या तिकिटांना फारसा प्रतिसाद नाहीये ना. तिकीट विकलीच गेलेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाही. जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत, प्रखर राष्ट्रभक्त आहेत, ज्यांनी तो पेलगावचा हल्ला पाहिलेला आहे, अनुभवला आहे आणि त्यानंतर जो देश या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही, असे लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट प्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाही. कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोकांनी त्यांची मुलं पाहतील, जय शहा पाहतील, मंत्र्यांची मुलं पाहतील, केंद्रीय भाजप राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही. तिकीट विकण्याचा प्रश्नच आहे. कारण जर त्या सामन्यावरती बसलेले चेहरे लोकांना दिसले, भारतातले भारतीय, तर लोक त्यांना तिथे आल्यावर देशात जोडे मारतात. आता बघू जय शहा त्या मॅचला जाऊन बसतात काय CCIचे अध्यक्ष. मराठवाड्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पाहिला जातो आणि दुसरीकडे या समिती तयार करण्यात आल्या. मराठा समिती आणि ओबीसी दोन्ही समितीचे नेते एकमेकांवर उघडपणे सार्वजनिक. मी म्हणालो देवेंद्र फडणवीस सक्षम आहे. राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रश्न जे आहेत राज्यातल्या अंतर्गत, पक्षांतर्गत, त्यांच्या युती अंतर्गत, कॅबिनेट अंतर्गत सक्षम. हा वाद मंत्र्यांपर्यंत पोहोचलाय. मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटतं. गँगवार होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवत आहे. बरं, मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चालले, मग भुजबळ जे असतात, इतर समाजाचे लोक असतात, ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा, स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल, महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे, नाही का? मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार असता. काल या मिंदे गटाची लोक मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले माझ्यावर कारवाई करा सांगण्यासाठी. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा का? मी इतकंच म्हणालो, महाराष्ट्रामध्ये पराकोटीचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी वाढली. सरकारनं काळजी घेतली पाहिजे. नेपाळमध्ये भ्रष्टाचारानं टोक गाठलं म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आली आणि सरकार उलथवून टाकलं. म्हणून महाराष्ट्रात आणि देशातल्या भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे. त्याच्यावरती काय देशद्रोहाचा गुन्हा? म्हणजे नेपाळचं समर्थन करताय. नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्राचं समर्थन करतोय. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना? मूर्ख लोक आहेत. जे सरकारमध्ये बसलेले आहेत किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यांना आता मांडीवर बसलेलं आहे, बसवलेलं आहे, घटनाबाह्यपणे मूर्ख लोक आहेत. हे फक्त ठेकेदारांकडून पैशाचे व्यवहार करू शकतात मोठ्या आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणू शकतात किंवा टिकवू शकतात. यांना जनतेने मतदान केलेलं नाही, एवढं मी वारंवार सांगतो. आरक्षणावरून संभ्रम निर्माण झालाय. इकडे जरंगी पाटील किंवा त्यांचे लोक म्हणतात की आरक्षण भेटले, भुजबळ म्हणतात की त्यांना भेटले. खाली जनतेमध्ये संभ्रम असा निर्माण झालाय की सर्टिफिकेट काढायची कशी, कारण अनेकांकडे नोंदी नाही, फक्त 48,000 लोकांकडे नोंदी आहेत. त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांचा दौरा जो आहे त्याच्यावर फार न बोललेलं 3 वर्षात देशामध्ये त्यापेक्षा गंभीर प्रश्न आहे. काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते असे उपक्रम साजरे करतात. उद्या भारत पाकिस्तान सामना दुबईत ठरवला, देशात त्याला विरोध होतो.
मग त्यावरचं लक्ष विचलित करायचं म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे असे कार्यक्रम ठरवले. आम्ही त्या दौऱ्याकडे फार गांभीर्यानं पाहतो. जेव्हा गरज होती, जेव्हा तिकडे महिलांची नग्न धिंड काढली जात होती रस्त्यावर, तरुणांना मारलं जात होतं रस्त्यावर आणून, कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विटंबना सुरू होती, तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते? जेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही. आणि आता कशाला चाललं? पप्पा सारे ढोंग आहे सर. तुम्ही मॅचला जे बॉयकॉट करताय किंवा मॅच विरोधाची भूमिका आहे ती कायम आहे आणि उद्या त्याबाबत आंदोलन होणार आहे. आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयावर प्रसार माध्यमांशी बोलणार आहे. फडणवीस उद्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जाते. आणि माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवलं. महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना बेळगाव मधील घुसलेल्या सिंदूरची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठवतो. असा एक कार्यक्रम तो आहे. 2 दिवसांनी हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात. त्यांचं मागणं आहे की हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना सुद्धा एसटी मध्ये समावेश करा. खुशी नोंद आहे असं म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी बोलावं त्याविषयी. आम्ही कशा करता बोला? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक पूर्ण बहुमताचं सरकार आहे ना. ते म्हणतात लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. लाखो लाखो मतं वोट चोरी करून त्यांनी मिळवली ना आणि सरकार आणलेलं आहे. त्याच्यामुळे या विषयावरती विरोधी पक्षाने का बोलावं? माझं जे म्हणणं आहे मगासपासून की मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नाला उत्तरं देऊन याचे मिनिट्स करा. सर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आता काँग्रेसमध्ये अस्वस्थता पाहिजे अजिबात नाही. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही या संदर्भात बोललेलो आहोत आणि केंद्रातल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही या संदर्भात कल्पना दिली आहे की नक्की महाराष्ट्रात आम्ही काय करतो. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने एक 17 सप्टेंबरला कॅबिनेट मीटिंग घेण्याचा शिरस्ता